हाय मैत्रिणींनो, ते स्वामी समर्थ. आज आले कंप्लीट 8 दिवसांनी शेतात आले. 8 दिवस झाले तसं मोटर बंद झाली होती. काय झालं होतं काय माहिती त्याला. तर आता 2-3 वेळेस तर वायर म्हणून बोलवले होते, पण तरी पण मोटर काय चालू व्हायला तयार नव्हती. आणि तिकडं पलीकडं विहिरीच्या कडेला वायर जळाली होती. ती वायर जळाली होती त्याच्यामुळं लक्षातच नाही आलं कुठं वायर जळाली. तर चाललंय आता मोटर तर केली चालू. आता 8 दिवसातून एकदा मोटर चालू केली तोपर्यंत बघा तिथं वाळून गेलंय ते गवत सगळं. असं गवत सुकलंय सगळं ते. तरी पण चाललंय 8 दिवसांनी त्याला काय एवढा फरक नाही पडला. जरी मोटर चालू नसली, पाणी नसलं चालू तरी पण. इथली तर नांगरणी झाली. आता त्या दिवशी ट्रॅक्टर आला होता, नांगरून झालंय आता. छान असं तापून निघन आता. पलीकडच्या वावरातलं अजून आता खत जे आणलं होतं ते खत आता टाकायचं राहिलेलं आहे, पांगवायचं. पाणी ते संपलंय. गेली पहा मोटर बंद. आता 6 वाजता परत यायचं, 6:30च्या दरम्यान. म्हणजे आज 8 दिवसापासून तर मोटर चालूच नव्हती, त्याच्यामुळे पाणी तर भरपूर होतं. बराच वेळ चालली मोटर. आपण किती पाहिलं तर लक्षातच येत नाही, कारण ज्याचं काम त्यांनीच करायचं. दाजीने बराच वेळेस चेक केलं पण लक्षातच नाही आलं. त्या पलीकडच्या विहिरीच्या पलीकडे ना वायर जळाली होती त्याची. आता एक वायर घेऊन आली. ती वायरचं बंडल मी म्हटलं लागली तर लागल म्हणून, पण ते म्हणले आता नको सध्या, उन्हात तशी तापणार आहे, तर नंतर वापर होईल त्याचा. आता ते बंडल पण घेऊन जावं लागेल. मी चालले होते तशीच, लक्षातच नव्हतं राहिलं. आता बंडल ठेवला इथं, बंडल घेऊन जावं लागेल. छान अशी कैरी पडली पाहिजे शेतातली झाडाची, तर चालले घेऊन आता. आणि सगळ्या खालच्या कैऱ्या ना तोडल्या गेल्यात. तर आता कुणी ना कुणी येत राहतं इथं, त्याच्यामुळं कैरी घेऊन गेलेत. खालच्या कैऱ्या कधीच राहत नाही, सगळ्या वरती असतील त्याच कैऱ्या राहतील. आता भैया पण आला होता सोबत, पण भैयाच्या क्लासचा टाइम झाला. 3 वाजता क्लास आहे त्याला, तर मग त्याला जा म्हटलं तर पण गेला मग आता. आणि पटकन वायरमन आले, त्याच्यामुळे पटकन गाडी मी इकडे घेऊन आले. थेट वायरमन मी तिकडंच लावली होती. त्याने मला काय माहिती इकडं गाडी येते म्हणून, तर मी गाडीवरच आले ते पटकन. काय 5 मिनिटात करून दिलं मग त्यांनी. इथं बांबूचे झाडं आता उन्हाळ्यात पूर्ण बांबू वाळून गेलेत ते, आणि काढण्यासाठी तयार झालेत ते का. आणि परत दुसरे फुटणार इथं लगेच. भरपूर मोठमोठाले बांबू आहेत ते. आणि जवळजवळ एका जाळीमध्ये ना 200 ते 250 बांबू असतील पहा त्याच्यात. पलीकडे भरपूर मोठा राऊंड येतो अजून. भरपूर असे उंच गेलेत. आंब्याच्या झाडा, लिंबाच्या झाडातून वरती गेलेत ते. पलीकडे पण येतं. त्याला तर एवढ्या उन्हाचा आज 8 दिवसातून इकडे आले. आता उद्या परत आपण सोबत दवाखान्यात जायचं म्हटल्यावर भैया आज उद्या आहे ना एकटाच येईन चालू करायला आता. आणि उद्या आणि परवा 2 दिवस भैया एकटाच येईन. तसं तर त्याला सांगितलं नको येऊ म्हणून, पण तो म्हटला नाही मी येणार आहे म्हणे, काही नाही होत. आता आम्हाला असं वाटतं त्यांनी, तो आला होता मागच्या वेळेस चालू करायला, त्यांनी चालू ठेवली का काय, चुकून त्याच्याकडून चालू राहिली की काय माहिती. पण तो म्हटलं मी चालू बंद करून गेलो होतो. कारण प्रत्येक वेळेस भैया काय करतो, फोन करतो मला का मम्मी मोटर बंद केली, मी चालू करून आलो होतो, बंद केली व्यवस्थित. कारण दरवेळेस त्याला सांगितलेलं असतं मी जर घरी नसेल, तू जर एकटा गेला तर मला फोन आलाच पाहिजे. तो पण नक्की फोन करतो. त्याच्याकडून नसन झाली चूक, पण आता लेकरांवर काय म्हणतात ना विश्वास नसतो का, लेकरं आल्लड असते तर त्याच्यामुळं. तर बघू, येईन तो चालू करायला परत उद्या. पण आता परत 6 वाजता यायची निनबाईची, 6 वाजता. पण आज आले पहा साई मंदिरामध्ये, आणि उद्या भंडारा आहे साई मंदिरामधला. आणि सकाळपासून मला वाटत होतं साई मंदिरातले जे मालक आहेत ना ते आले ते इथं साफसफाई करण्यासाठी. आणि सकाळपासून मला वाटत होतं माझ्या वाट्याला काहीतरी सेवा यावं म्हणून, इथली काहीतरी का स्वच्छता वगैरे करण्यासाठी. तर त्यांनी तर मला घरातलं काम आवरेपर्यंत बरंचसं आवरलेलं होतं त्यांचं काम. पण आता 10:30 वाजलेत पहा, आणि मी बाहेर आले तर त्या मावशी म्हटल्या शेण आहे का म्हणून थोडंसं. तर म्हणलं शेण पण आहे. मग मी शेण घेऊन आले, आणि हे इथून अर्धा पट्टा सारून पण घेतला. म्हटलं करते म्हटलं मी, जे मनातून इच्छा असती ना ती पूर्ण होतीच पहा. साईबाबांनी माझ्याकडून एवढी सेवा करून घेतली, पण थोडीच झाली, खूप म्हणजे इतकी थोडी झाली का बस. पण सकाळपासूनच यायला पाहिजे, पण सकाळी आता लवकर आवरलेलं नव्हतं. डब्बा वगैरे मला काय माहीत नव्हतं आज येणार आहे ते साफसफाईसाठी.
मागच्या वर्षी पण दरवर्षी मी साफसफाईचं काम करण्यासाठी त्यांना मदतीला येतच असते. आणि त्या दिवशी भैयानी पण साफसफाईसाठी मदत केली होती पहा. आता उद्या तर भंडारा आहे, उद्या तर मी काय दिवसभर नाही घरी, पण भैयाला मी सांगून ठेवलंय कारण इथंच थांब म्हणून, काही मदत लागली तर मदत कर, काही घरून काही आणायला सांगितलं तर घेऊन पण जा म्हणून सांगितलेलं आहे त्याला मी आता. तर तो येईन आता उद्या. तशी संध्याकाळी तर मी येणार आहे बा परत, त्यावेळेस दर्शन होणारच. आणि इथलं उंबरापासलं पण छान असं सारून घेतलं त्या मावशींनी. मनापासून जर आपण इच्छा धरली ना एखादी तर बरोबर ती पूर्ण होतीच पा. तर दरवर्षी माझं तर असतंच इथं यायचं, काहीतरी काम वगैरे करायचं, स्वच्छता करायची इथली. आता उद्या सकाळी तर लवकरच जाणार आहे, संध्याकाळी येऊन 5 वाजेपर्यंत येऊन जाईन मागं. तोपर्यंत पूजा वगैरे झालेली असेल, पण नंतर पण भरपूर सेवा असते करण्यासाठी, ती पण करण्यासाठी मी इथंच थांबणार खूप वेळ. आणि भाई आता आहेच इथं, त्यांनी तर सांगितलेलंच आहे. या तर मग आपल्या साई मंदिरात भंडाऱ्यासाठी. बाय.